नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं तर ह्या मतदारसंघामध्ये आता फिरत असताना, मी प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना खरं तर पहिला प्रश्न जाणवला तो माझ्या माता भगिनींचा. माता भगिनी म्हणजे माझ्या जवळजवळ सर्वच माता भगिनी रोज सकाळी उठून 7लाच कामावर जातात. त्यांना वेगवेगळ्या भागात गाड्या न्यायला येतात आणि माझ्या माता भगिनी सगळं काम आवरून सकाळी 7लाच घराबाहेर पडतात. आणि हे म्हणजे हे पडतात. तर याच्यासाठी मला असं वाटतं की आपण उद्योगधंदे निर्माण केले पाहिजे. आपल्या आपल्या भागामध्ये अनेक वेगळे वेगळे व्यवसाय तयार झाले पाहिजे, जेणेकरून माझ्या माता भगिनींना सकाळी 7ला उठून नाही जायचं, तर त्या स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकतील. अशी यासाठी मी प्रयत्न करणार. यांना जिल्हा परिषदेचं तिकीट भेटलं आणि आम्ही जिल्हा परिषदमध्ये अगदी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही दोघांनी खरं तर प्रचार केला. त्यावेळेस आमच्या बरोबर अलकाताई घोडेकर होत्या आणि पेठमधून शीतलताई तोडकर होत्या. अगदी अलकाताई घोडेकर असताना माझ्या बरोबर त्यांनी अगदी माझ्या एखाद्या मुलीला कसं बरोबर प्रचाराला न्यावं तसं त्या माझ्या बरोबर फिरत होत्या. सुवर्ण इथं जायचंय तिथं जायचंय आणि त्यांनी हा मतदारसंघ जसं काय माझ्यासाठी राखीव आधीच सगळं मला सांगून ठेवलेलं. त्या माझ्या मार्गदर्शक होत्या त्यावेळेस. आणि मग हे सगळं करत असताना आम्ही निवडणूक लढवलं, हे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्याच्यानंतर मी माझा व्यवसाय करत होते. आणि ज्यावेळेस हे राजकारणात काम करत असताना मी हिमतीने दुकान सांभाळत होते, कारण मला वाटत होतं की एक माणूस जर समाजकारण राजकारण करतोय तर माझा संसार पण दुबळा नाही राहिला पाहिजे. तर मीही त्यांच्या पाठीमागे अगदी पडद्यानं नाही म्हणता यायचं, मी अगदी बरोबरीनेच करत होते सगळं. आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मग माझं इथं झेरॉक्सचं दुकान होतं आणि त्यावेळेस मग नवीन नवीन योजना असायच्या. मग त्या योजना सगळ्यांपर्यंत आम्ही बसल्या बसल्या पोहोचवायचं. त्याच्यानंतर सगळ्यांचे फॉर्म मी सगळं माहिती द्यायची त्यांना, काय कागदपत्र गोळा करायची, कोणती योजना आली आहे, आम्ही ते सगळं लोकांना सगळं माहीत करून द्यायचो. त्याच्यानंतर ते त्यांना जॉईन करून कधी कधी फॉर्म आम्ही स्वतः जवळ ठेवून पण आम्ही सबमिट करायचं. आणि मग हे सगळं करत असताना असं सगळं काम झालं. 5 वर्ष असे गेले आमचे एकमेकाला. आणि मग त्याच्यानंतर आता सगळे नंतर म्हणायला लागले ताई आता महिला आरक्षण येणार आहे. मी त्यावेळेस म्हटलं नाही, आमचं एक माणूस काम करतंय तर मी शक्यतो मला नाही जायचं राजकारण. पण त्यानंतर असं झालं की मलाच सगळे येऊन सांगायला लागले की ताई आता माघार नाही घ्यायची, भाऊंची एवढी कामं आहेत आणि तुम्हाला अनुभव पण आहे, तुम्हाला काय करायचं, भाऊंची साथ तर आहेच. मग तुम्ही हे सगळं करत असताना आता तुम्ही ही संधी गमावणार. आणि त्यावेळेस मलाही असं वाटलं की आज एका महिलेला जागा आली तर मी माझ्या महिलांसाठी काहीतरी करू शकते. आतापर्यंत सगळं म्हणजे असंच झालं, पण आज महिलेला जागा आली, मग माझ्या महिलांसाठी मला लढता येईल म्हणून मी ह्या निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला. मी आता मतदारसंघात फिरत असताना सगळ्यात पहिले प्रश्न असे की पाण्याचा प्रश्न आहे. आता आम्हाला गेल्यावर सातगाव पठारावर म्हटले ताई आम्हाला काही नकोय, आम्हाला पैसे नकोय, काही नकोय, फक्त आम्हाला पाणी प्यायचं पाहिजे. मग हे पाणी प्यायचंय. पण आता ते तर मी त्यांना सांगितले, अहो भाऊंनी एवढे कष्ट करून एवढी मोठी योजना आणली, आपण घोडेगाववरनं पाणी आणले, शिवाय आपण आता नळ आलेत, आता पाणी यायचं बाकी, थोडं इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले की पाणी नक्कीच आहे. आता मी यांना असं सांगितलंय. आणि त्याच्यानंतर दुसरी समस्या अशी जाणवली की आदिवासी भागामध्ये म्हणजे मला प्रामुख्याने जी जाणवली, बाकी सगळीकडे विकास बऱ्यापैकी झालेला आहे, रोड रस्ते झालेले आहे, आदिवासी भागामध्ये रोड नाही तरी म्हणजे त्यांची अवस्था खूप वाईट आहे. काही ठिकाणी लाईट नाही. बरं आपण लाईट पण आहेत, आपण हे दिले, सौर दिवे दिले, पण तिथं ग्रामपंचायतनी लक्षच दिलेलं नाही की त्याच्यानंतर त्याचं पुढचं जरी जिल्हा परिषदने दिल्यानंतर ते ग्रामपंचायतनी तो कारभार सांभाळायचा असतो, त्याची डागडुजी, त्याला आलेला मेंटेनन्स तो सगळं सांभाळायचा, पण ते काही झालेलं नाही. मग प्रामुख्याने ह्याही गोष्टीत मी तितक्याच ह्यांनी लक्ष घालणार, कारण मी सगळ्यांना तसं सांगून आलेले का ही तुमची ताई पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुमच्या बरोबर येणाऱ्या हक्काने माझ्याकडे यायचं, आपण मिळून कामे करू. मला माझी काम करण्याची जिद्द मला माहिती आहे का मी काय करू शकते. ज्या वेळेस मी म्हणजे दरेकर साहेबांच्या पाठीमागं मी हे सगळं सांभाळत असेल तेव्हा मी हे सगळं सांभाळलेलं आहे. माझं घर सांभाळलंय, येणारी सगळी माझी जी माणसं आहे आज जी मी आपुलकीने जोडलेली आहेत ना, आज मी जिथं जिथं जाईल ना ती माझी माणसं म्हणतात ताई घाबरायचं नाही, अगं तू येऊच नको, तू फिरूच नको, तुला फिरायची गरज नाही, आम्ही सगळे तुझ्या बरोबर, आणि तू टेन्शन पण घेऊ नको, तू फक्त तुझ्या तब्येतीची. इतकी आपुलकी देणारी माणसं माझ्या बरोबर. तर मी नक्कीच मला त्यांनी हिंमत दिलेली ही सगळी.
मी एकच सांगेल की प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे राहा, ज्याचं काम प्रामाणिक आहे, ज्याला करण्याची जिद्द आहे. नुसतीच खुर्ची पाहिजे आणि म्हणून तुम्ही निवडणूक लढवता हे नाही. तुम्ही जेव्हा ज्या मतदारसंघात आज मी जाते, मला इतकं छान हे भेटतंय की माझी महिला स्वतःहून बाहेर येते आणि माझ्या बरोबर निघते, ताई मला प्रचाराला यायचं, आम्हाला घेऊन जाणं, आम्हाला घेऊन जाणं. म्हणून त्याच्यामुळं माझ्या स्वतः सगळ्या महिला माझ्या बरोबर आहेत आणि महिला मला नक्कीच मतदान करतील आणि मला भरघोस मतांनी निवडून देतील, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की आपली ताई आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकते. प्रचार दरम्यान फिरत असताना कोणती कामं झाली तर कोणती राहिली आहेत हे फिरत असताना अंदाज आला ह्या गोष्टीचा. रस्ते, पाणी, लाईट वगैरे आहे, विविध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या गरजा आहेत. काही ठिकाणी रस्ते आहेत तर पाणी नाही, पाणी आहे तर रस्ते नाही, किंवा रस्ते दोन्ही असताना लाईट नाही. ते सोडून कुठंतरी बंदिस्त गटर ह्या बाबतीतले पंचायत समिती अंतर्गत येणारे विविध योजना ह्या पण घरोघरीपर्यंत पोहोचलेल्या नाही, बरेच लोकांना माहिती नाही. ह्या पण पोहोचवण्याचा आपला पुढचा दृष्टिकोन राहील. त्याबरोबर आरोग्यविषयी, एक घोडेगावमध्ये आरोग्यविषयी खूप मोठी समस्या आहे की कोणतेही एखादा पेशंट आलं की घोडेगावला गेलं की घोडेगावांना मनसरला रेफर करा, मनसरमधनं पुण्याला रेफर करा, हे पण सगळ्यात मोठी समस्या आहे. तर इथं प्रामुख्याने पहिला विषय म्हणजे एक बेरोजगार युवक बऱ्यापैकी बेरोजगार आहे, त्यांना मार्गदर्शन पण प्रॉपर नाही आहे इथे. ते आपण त्याच्यासाठी आपण आपलं एक पक्ष कार्यालय आहे, ते पक्ष कार्यालयाच्या मार्फतनं अनेक आपण हे मार्गदर्शन केले जातील, विविध प्रकारचे विविध क्षेत्रामधलं सगळे मार्गदर्शन केले जातील. आता तसं मी 365 दिवस इथंच असल्या कारणाने घोडेगावातल्या व घोडेगाव परिसरातल्या अनेक असंख्य युवकांकडे माझे नंबर आहेत आणि थेट कधी 365 दिवस 24 तास कधी पण तो माझ्यापर्यंत येतो. अनेक प्रश्न मी रात्री अपरात्री उठून माझ्याकडनं काही अडचणी आल्या ते केल्या, दवाखाने संदर्भात किंवा इतर कोणत्याही गोष्टी वगैरे असेल. मॅक्सिमम जणांना माहिती पण आहे, त्याच्यामुळं म्हणजे त्यांना माझ्यापर्यंत येणं अवघड काहीच नाही. उलट सर्वात जास्त सोपं माझ्याकडे येणं झाल्यामुळं खूप मोठ्या संख्येने युवक माझ्याबरोबर उभा आहे. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना जसं जसं वय वाढत गेलं, जसं जसं वयात येत चाललो, तसं कळालं की माझे आमदार स्वर्गीय बी डी अण्णा काळे हे 1978 साली ह्या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. आणि आपले आजोबा कोण आहेत आणि काय आहे त्यांचं हे कळत असताना की बाबा अनेक लोक येऊन संपर्कात असायची, भेटायची, जायची, मग ती ऑटोमॅटिक ती आवड निर्माण होत गेली. अण्णा आमदार असताना पहिले पवार साहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस पहिले आमदार म्हणून स्वर्गीय बी डी अण्णा काळे हे त्यांच्याबरोबर होते. त्याच्यानंतर अण्णांमुळे पवार साहेबांचे विचार कळायला लागले. त्याच्यानंतर पवार साहेबांचा अनेक वेळा घरी येणं जाणं, ते जुने फोटो पाहिले, जुन्या फोटोवरनं अनेक गोष्टी लक्षात आल्या की बाबा आपले आजोबा काय होते. त्याच्यामुळं ह्या समाजकारण वगैरे ह्या गोष्टीत थोडी थोडी आवड निर्माण व्हायला लागली. त्याच्यानंतर मी बरेच वेळा सुट्ट्यांमध्ये वेळ भेटला की त्यांच्याबरोबर फिरायचं. तर फिरत असताना अनेक गोष्टी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्याबरोबर फिरलो. त्यांच्याबरोबर फिरत असताना ती आवड निर्माण होत गेली. ती निर्माण होत गेल्यानंतर मी पण त्यांच्याच पाऊल ठेवून पुढं ह्या गोष्टी शैक्षणिक याच्यात क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हायला लागली, धार्मिक याच्यात आवड निर्माण व्हायला लागली, अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्यामुळे ती आवड निर्माण होत गेली. पण ते करत असताना की शेवटी एक काम सामाजिक काम करत असताना कुठंतरी असा प्रसंग येतो की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतात की एक कुठंतरी पद हवं असतं माणसाला. ते पद असल्यानंतर बहुतेक कामं आपण त्या पदामार्फत करता येतात. शेवटी कोणतेही पद नसताना आपल्या एक मर्यादा आहेत, कोणत्याही गोष्टी करण्याच्या एक मर्यादा आहेत. मग ती संधी शोधत असताना की बाबा ठीक आहे, ती संधी मिळणं सोपं नाही वाटलं मला.
सोपं नाही वाटल्यामुळं मग मी काय केलं की बाबा एक पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकांच्या विचाराने, अनेक लोकांच्या सगळ्या गोष्टींच्या विचारून एक निर्णय घेतला की बाबा असं निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय मग आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख देवदासजी दरेकर साहेब, आपले शिवजन्मभूमीचे आमदार शरददादा सोनवणे साहेब, राम रेपाळे साहेब, अशा असंख्य अनेक दिलीप भाऊ गोडेकर यांच्या विचाराने मी धनुष्यबाणामध्ये पक्षांतर केला. आणि त्यांच्या मार्फत मला एक युवक म्हणून नव्याने संधी दिली आहे पंचायत समिती अधिकृत उमेदवारासाठी. शिवरायांच्या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुनीत झालेले जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे ज्यांनी धर्म आणि समाजसेवेचा वसा घेतलाय ते आनंद दिघे साहेब. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक केंद्रबिंदू मानला जाते ते म्हणजे आमच्या सर्वांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवनेरीचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना सचिव सन्माननीय रामशेठजी रेपाळे, उपस्थित सर्व शिवसैनिक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 2025-2026 या सालाकरता होऊ घातलेली आहे. वास्तविक जिल्हा परिषद म्हणजे सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याशी असणारी ही संस्था. केंद्र शासन तू जिल्हा परिषद, केंद्र शासन तू महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन तू जिल्हा परिषद, असं निधीचं वितरण होत असताना मग प्रत्येक सदस्याचं कर्तव्य हे असतं का मला ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिलेला आहे त्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची, खरं तर त्यांची सेवा करण्याची ही संधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळत असते. ज्या प्रकारे बाळासाहेबांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा धडा घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावत फैलवला आणि आजही तो भगवा झेंडा सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये फडकत आहे. या जिल्हा परिषद गटाची सुरुवात खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय रमेश नाना गाडे हे पहिले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि तिथून पुढे ह्या मतदारसंघाचा इतिहास सातत्यानं शिवसेनेच्या बाजूने भगवा ध्वज सातत्यानं तेवत राहिलेला आहे. याप्रमाणे पुणे जिल्ह्याची ख्याती उभा महाराष्ट्र पाहत असतो. आता खरं तर महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला विकासापासून थोडासा कमी अधिकचा निधी मिळेल. आदरणीय मी ज्यांच्याबरोबर 25-30 वर्ष काम केलं ते आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा दुर्दैवी असा अंत झाला. आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये, काळजामध्ये घर करून बसलेला माणूस काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर स्वाभाविक आम्हाला दुःख होणं साहजिक आहे. अजितदादा अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता सातत्यानं प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय देण्याची भूमिका अजितदादांनी राजकीय जीवनामध्ये राहिलेली आहे. विशेषतः अजितदादांचे नामचे केव्हाही अशा प्रकारचे संबंध होते की आम्हाला अजितदादांनी केव्हाही दूर लोटलं नाही. राजकारण हे कोणत्या वळणावर जाऊन ठेपतं. योग्य वेळेस योग्य कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही तर त्याला योग्य दरवाजा शोधावाच लागतो आणि तो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मागील 5 वर्षासाठी शोधला आणि शिवसैनिक, असंख्य शिवसैनिक माझ्या मागे एक छोटा भाऊ म्हणून उभे राहिले आणि मला ह्या गटाचं, घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विशेषतः या मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. खरं तर हा मतदारसंघ पेठ पासून तर सातगाव पठारापर्यंत जर आपण गेला तर तुम्हाला माहिती आहे 6 महिने जो अतिवृष्टी होती,
6 महिन्यामध्ये त्यांचं बटाट्याचं पीक निघलं जातं, त्याच्यानंतर शाळूचं पीक निघलं जातं. परंतु माझा सातगाव पठारवासीय सातत्यानं ह्या 2 पिकं सोडून एकही पीक घेत नाही. कितीतरी लोकांनी आश्वासनं दाखवली, कितीतरी लोकांनी नारळ फोडले, कितीतरी लोकांनी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम लोकांना दाखवली की मी तुमच्यासाठी हे करेल. परंतु अद्याप त्या प्रश्नाकडे या तालुक्यातल्या प्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे. कारण का तो भाग सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसैनिकांचा आधारवड राहिलेला भाग आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा प्रकारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यावेळी डिंबा धरण झालं, खरं तर डिंबा धरणाची संकल्पना तुम्हाला माहिती आहे, यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी ही संकल्पना निर्मित केली होती. आणि त्यावेळेचे आमदार 1978 साली स्वर्गीय बिडियाण्णा काळे होते. किसनरावजी बानखिले साहेब असतील, बेडियाण्णा असतील, त्या काळातील जुने आढारी असतील, घोलप साहेब असतील, नामदेवरावजी घोलप असतील, ही सारी जुनी मंडळी या धरणाच्या उद्घाटनासाठी गेली. तो की दूरदृष्टीचा निर्णय करायचा आणि त्याबातनं ज्या कोणी विस्थापित होईल त्यांचं पुनर्वसन योग्य प्रमाणे करून त्यांना चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न असतो. माझ्या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्षामध्ये मी 180 ते 200 कोटीची विकास कामं खेचून आणली. 3,500 कोटीचं बजेट हे पुन्हा जिल्हा परिषदचं असतं. खरं तर सामान्य जिल्हा परिषद सदस्याचं कामच काय असतं, बजेट व काम केल्यानंतर हक्काचा निधी आपल्याला मिळतो आणि आपल्या लोकांना वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील, खरं तर भजनी साहित्य असेल, आरोग्याच्या विषयी काम करत असताना PSC केंद्र असतील, खरं तर जलजीवन सारख्या यंत्रणेमध्ये काम करत असताना आनंद एका गोष्टीचा वाटतोय. माझ्या मतदारसंघाचा मी पूर्ण रोड मॅप केला होता. प्रत्येक गावाला नळाचं पाणी जी आदरणीय मोदी साहेबांनी योजना चालू केली, ती योजना प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत नळाचं पाणी गेलं पाहिजे, माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा उतरला गेला पाहिजे, ही मोदी साहेबांची संकल्पना पुढे नेण्यासाठी खरं तर एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना खूप काही प्रकल्प मी माझ्या मतदारसंघामध्ये आणले. दिवसामध्ये पिण्याचं पाणी घोड नदीच्या तीरावरनं मी एक 25 कोटीची योजना सातगाव पठारवासियांसाठी ती केलेली आहे. ती योजना लवकरात लवकर चालू होते, त्याचा आनंद माझ्यासारख्याच्या मनामध्ये असतोय. पिण्याचं पवित्र पाणी जीवनामध्ये आपण सामान्य जनतेला पाजू शकलो, हा आनंद राजकारणापेक्षाही वेगळा असतो. शिवसेना हा एक अशी संघटना आहे, ती शी आणि शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, अशा प्रकारचं काम शिवसेना सातत्यानं करत असते. मग शिवसैनिक हा वचनाला जागत असतो. बाळासाहेबांनी वचन दिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी शिस्त लावलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सातत्यानं आता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आधारवड म्हणून उभे असतात. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिंदे साहेब करतात. हो, पक्षामध्ये कोण असो नसो, परंतु सामान्य शिवसैनिक कुठं हटत नाही. हो, त्याच्या डोक्यापुढे एकच असतं, प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण ज्या ठिकाणी मला दिसेल त्या ठिकाणी मी मतदान करेल. दरेकरांबरोबर अ आहे का ब आहे, यापेक्षा दरेकरांचा धनुष्यबाण आहे, तो शिवसैनिकांचा धनुष्यबाण आहे. त्याच्याकडे सामान्य शिवसैनिक पाहतो आणि त्या उमेदवाराचा विजय करत असतो. कारण का गेले 8-9 वर्षानंतर निवडणुका होत आहे. खरं तर राजकीय घटना सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का केलं हे मला सांगता येणार नाही, परंतु मी मतदारांना एवढंच आवाहन करेन, तुमच्या पायाभूत सुविधांचा कणा म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असती. तुमच्या स्वतःचा विकास, तुमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीचा लाभ, तुमच्या गावच्या भजनी मंडळ असेल, तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील, महिला बालकल्याणच्या माध्यमातून असणारे प्रश्न सोडवता येत आहेत, रोड रस्ते आरोग्याचा प्रश्न असेल, भूमिगत गटार असतील, त्याचबरोबर नरेगाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आपला गोठा ह्या झेडपीच्या माध्यमातून घेता येतो. त्याला वैयक्तिक लाभाच्या पशुपालनासाठी दुधाळ गाय दिली जाते.
वेळ प्रसंगी एखादा शेतकऱ्याला बैल जोडी घेण्याची ऐपत नसेल तर त्याला बैल जोडी सुद्धा देता येते. एखादी माता जर ती दिव्यांग झाली असेल, एखादा पुरुष दिव्यांग झाला असेल तर त्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून मदत करता येते. खरं तर तरुणांना रोजगाराच्या संधीसाठी स्किल डेव्हलपमेंट इंडियाच्या माध्यमातून कोर्सेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देता येतात. बचत गटांच्या माध्यमातून जिल्हा परिषदमधनं काम करण्याची खूप मोठी संधी असती. बचत गट एकत्रीकरण करायचं, त्यांना स्वतःचे स्टार्टअप करता येतात, वेगवेगळे व्यवसाय त्यांना बचत गटाच्या माध्यमातून करता यायचं, याचं सगळं नियोजन ही जिल्हा परिषद करत असते. म्हणूनच मी मतदार राजाला सांगतोय, बाबा तुझा हक्काचा प्रतिनिधी ज्यावेळी त्या ठिकाणी जाईल, ज्याला प्रश्नाची जाण आहे असा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. शोभेसाठी पद घ्यायचं, पत्रिकेत नाव टाकण्यासाठी पद नसतं. पद हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी, सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा योग्य वेळी कशा सर्वसामान्यांपर्यंत जातील यासाठी तो जिल्हा परिषद सदस्य असतो, यासाठी तो पंचायत समिती सदस्य असतो. स्वतःच्या शोभासाठी तो पंचायत. म्हणून मी मतदारांना आवाहन करतो, खेड असेल, आंबेगाव असेल आणि जुन्नर असेल आणि शिरूर असेल, या 4 तालुक्यांमधून आज आम्ही कमीत कमी 24 उमेदवार उभे केलेत. आजच्या घडीला तुम्हाला सांगतो 22 उमेदवार हे शिवसेनेचे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मतदारांना एवढंच आवाहन करतो का तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार देताय, त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहून विकासाला चालना देऊया आम्ही, यासाठी मी मतदारांना सांगतोय विकासाच्या मागे जा.